जोपर्यंत आपण एखादी गोष्ट ट्राय करून बघत नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्याची चव कळत नाही. तेच माझ्यासोबत झालं होतं. तर इथे कढईमध्ये मी तेल घेतले, त्याच्यामध्ये थोडीशी उडद डाळ आणि हरभऱ्याची डाळ घेऊन त्याच्यामध्ये जिरा धणे टाकले, छान भाजून घेतलेलं आहे. आणि भाजल्यानंतर मी त्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या टाकलेल्या आहेत, तुमच्या याच्यानुसार तुम्ही टाकू शकता. सोबतच इथे कांदा टाकले आणि टोमॅटो. तर मी बनवत आहे आपण डोशासोबत जी खातो बाहेर गेल्यानंतर लाल चटणी, ती बनवते. ते इतकी अप्रतिम लागते, याची चव तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तर लसूण टाकल्यावरून मीठ छान असं मऊ होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे हा मसाला. आणि मग थंड झाला की मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे. मला थोडीशी तिखट हवी होती चटणी, म्हणून मी वरून लाल तिखट टाकलं. छान अशी याची पेस्ट झाली की एका भांड्यात मी काढून घेतलेला आहे. आणि मग मी याला फोडणी देणार आहे. तर मीठ टाकलं होतं आधीच, त्याच्यामुळे मी मीठ टाकलं नाही. तर थोडंसं भांड्यामध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये मोहरीची फोडणी दिली आहे. कढीपत्ता जो आहे तो चटणीवरच ठेवला होता, त्याला छान अशी फोडणी दिली आहे. तर